हाय हॅलो नमस्कार. मी पूजा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, हॉटेलमधले पदार्थ सगळ्यांनाच आवडतात नाश्त्याचे. पण ते जर पदार्थ तुम्ही घरच्या घरी जर बनवले तर ते हेल्दी देखील असतात आणि चांगले ऑइल फ्री देखील असतात. तर मी तुम्हाला मस्त झणझणीत असे पोहे घरच्या घरी सांगणार आहे. तर चला तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. चला तर मग मी तुम्हाला दाखवते पोहेची रेसिपी. आता काय करायचं, कढईमध्ये चांगले ना लाल जरा शेंगदाणे तळून घ्यायची. कारण शेंगदाणे ज्यावेळेस आपण चांगले तळतो त्याच वेळेस आपण जे पोहे असते ते पोह्याला चांगलं म्हणजे टेस्ट येते, खाताना छानसे ते दाताखाली लागतात आणि खूप भारी लागतात. त्यामुळे मी पहिल्यांदा हे शेंगदाणे तळणार आणि मग त्याला बाहेर काढणार. त्यामध्ये मिरच्या बारीक केलेल्या आहेत त्या पण मी चांगल्या लालसर होईपर्यंत तळत आहे. आणि याच्यामध्ये मग मोहरीची आणि पहिल्यांदा मोहरी आणि नंतर जिऱ्याची चांगली फोडणी द्यायची. आता मी माझ्या मैत्रिणीला पोहे शिकवत आहे, तसंच म्हटलं एक व्हिडिओ देखील शेअर करावा. कांदा देखील चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. आम्हाला जास्त ऑइली पोहे आवडत नाही, त्यामुळे आम्ही याच्यामध्ये तेल थोडंसं कमीच टाकत आहे. नंतर हळद देखील टाकली आहे ना. आता छानसं परतून घ्यायचं मिश्रण. कोथिंबीर देखील मी घेतलेली आहे कट करून टाकून घेतलेले आहे आणि आता मी त्याला चांगलेच परतवणार आहे. बघा झाले का नाही 5 मिनिटांमध्ये छानसे चटकदार असे पोहे. तर तुम्ही देखील ही रेसिपी नाश्त्यासाठी करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.